Kamlesh, I think you're going to talk next. नमस्कार साहेब. सर आमची इंडस्ट्री बहुतेक 3.7 ट्रिलियनची इंडस्ट्री आहे आणि मुंबईला सुमारे 2,000पर्यंत हॉटेल्स आहेत, 15,000पर्यंत रेस्टॉरंट्स आहेत आणि इतर महाराष्ट्राची 99 सिटीज आणि डिस्ट्रिक्ट्सला सर बघायला गेले तर कमीत कमी 7,000 हॉटेल्स आणि ऑल इंडिया लेवलवरती 53,000 हॉटेल्स आहेत. आम्ही सर ह्या मीटिंगच्या संदर्भाने आपल्याला एक सजेशन असं करतो आहे की हा इंडस्ट्रीला जर आपण ओपन करायला रिस्टार्ट करायला दिलीस तर काय काय फायदे होणार, नॉट ओन्ली टू दी इंडस्ट्री बट फॉर एम्प्लॉयमेंट ॲज वेल एज टू दी गव्हर्मेंट. सर आता आमची जनरेशन ऑफ रेव्हेन्यू टू दी गव्हर्मेंट इज फ्रॉम SGST, वॅट, स्टॅम्प ड्युटी आणि एक्साईज. त्यापैकी आम्ही जे रूम्स विकतो आहे त्या रूम्समधनं जे GST जातो आणि फूडवरनं जे SGST गव्हर्मेंटला भेटतो आहे त्याला आपण एक जर आउटलुक ऑफ इन्क्रीजिंग कॅपॅसिटी बघायला गेले तर ओपन स्पेसेस आणि टेरेसेस जर आपण अलाव केलेत सिटीला आणि महाराष्ट्र इतर स्टेट्सची सिटीजला, तर सर हे कॅपॅसिटी जेव्हा आपल्याला 50% ऑक्युपंट्स घ्यायचे आणि एक रूम सोडून एक रूम इश्यू करायचे आहेत गेस्टला, तेव्हा आपल्याला हे एक सवय होईल का कशी आपण रेव्हेन्यू वाढवून टॅक्सेस वाढवून देऊ शकतो. एक सर गव्हर्मेंट MHAनी डायरेक्टिव्ह दिलं आहेत की 50 माणसापैकी जास्त आपण एक्झिबिशन्स आणि कॉन्फरन्सेस नाही घेऊ शकत. पण सर ओपन लॉन्स वगैरे इतर इतके आहेत का आपण जर ते 50वरती अडकून राहिलो तर आपली रेव्हेन्यू आणि टॅक्सेशन दोन्ही अडकून राहतील. म्हणून आपण ते 50ची कॅप सर विथ द सेंटर वी हॅव टू मेक शुअर दॅट there is no cap, but it is according to the size of the premises that one should be able to do conferences and other things. सर गुजरातनी एक चूक केली होती सर की लॉकडाऊन खोलताना रेस्टॉरंट्सला 7 वाजेचा टाईम दिला होता जेव्हापासून त्यांना रेस्टॉरंट्स बंद करायची होती आणि 9 वाजेपर्यंत कर्फ्यू लागत होता. सर हे आपण महाराष्ट्राला करू नये, कारण मुंबई इज नॉट ओनली अ नाईट लाईफ सिटी, पण त्याचा कल्चरही वेगळा आहे आणि लोक कुठल्या टायमाला घरी पोचतात आणि त्या हिशोबाने जर आपण ते टाईम नॉर्मली 11 वाजेच्या 11:30 वाजेचे जे टाईम असेल तर सर एक भीड नाही गोळा होणार आणि लोक एकत्र एक टाईमवरती बाहेर पडायला जास्त गर्दी नाही करणार. सर एक्साईजमध्ये आपण 1920ची जे रेव्हेन्यू बघू त्याच्यात सुमारे 18,000 crores आपण रेव्हेन्यू घेतले आहेत. त्याच्यात आमची इंडस्ट्रीने सर एक लायसन्स फी देतो आहे आम्ही FL3ची लायसन्स घ्यायला. ते फीज सर वाढवून हा प्रपोजल एक 15% वाढवायची होती. ते सर आमची रिक्वेस्ट आहेत का हे 4 महिने जे आम्ही घावले आहेत ज्याच्यात लॉकडाऊनमध्ये ऑपरेशन्स चालू नव्हते त्या टायमाला हे फीज लावू नये, त्याला वेवर देऊया. आणि सर जे इन्स्टॉलमेंट्स ॲप्लाय केले ते सप्टेंबर आणि डिसेंबरचे गव्हर्मेंटनी दिले, त्याच्यात 15% वाढवून प्रपोजल दिलं आहे. तसं ते 15% न वाढवता जर आपण हे वेवर दिलं तर हा इंडस्ट्री फारसा रेव्हेन्यू जनरेट करू देऊ शकतो गव्हर्मेंटकरता. कारण सर 190पर्यंत बार्स आहेत, 2,000पर्यंत MMRला बार्स आहेत. महाराष्ट्र संपूर्णमध्ये कमीत कमी 13,600 बार्स आहेत. तर ते फारशा रेव्हेन्यू आपल्याला जे 18,000 crores अपेक्षा आहेत एक्साईजपासून ते आपण गोळा करू शकतो. सध्या आम्ही सर होम डिलिव्हरीजपासून कमीत कमी देशाबरोबर $7 million आम्ही होम डिलिव्हरी देत होते, पण आता लॉकडाऊनमुळे आमचा बिझनेस सर 70% कमी झाला आहे. एम्प्लॉयमेंटला बघायला गेले सर तर आपण ह्या इंडस्ट्री आमची इंडियाला 34 million एम्प्लॉईज, सुमारे 3,40,00,000 एम्प्लॉईज डायरेक्ट आम्ही एम्प्लॉय करतो आहे सर. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही बघायला गेले तर 43 million म्हणजे सुमारे 4,30,00,000 लोक आपण एम्प्लॉय करत आहेत. आणि GDPला सर आपली 275 ट्रिलियनची जे इंडियाची GDP आहे त्याच्यात आमची हॉस्पिटॅलिटीची सेक्टर कमीत कमी $275 बिलियन कॉन्ट्रीब्युशन करतो आहे. ते सुमारे 9.2% GDP असतो आणि तेच फिगर्स महाराष्ट्राला सुद्धा लागू पडत आहेत सर. 10% आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करतो आहे, त्याच्यात 8.5% एम्प्लॉयमेंट आम्ही एम्प्लॉयेबलची डायरेक्ट आमची इंडस्ट्रीला घेतो आहे सर. आणि 15% आपण महाराष्ट्रामधून सेंटरला GDP कॉन्ट्रीब्यूट करतो. त्याच्यात आमची इंडस्ट्री बहुतेक सर जर 30% डाऊन गेली तर कमीत कमी 6 लाख कोटीचा आम्हाला इंडस्ट्रीला हे लॉस लागेल. आमची सर जे वलसा मॅडमनी सुरुवातीला ब्रीफमध्ये सांगितलं की
ड्राफ्ट ओपनिंग प्रोटोकॉल जसं टुरिझम मिनिस्टर ठाकरे साहेब बघतायत, त्याच्यात आमची सुद्धा FHRI असोसिएशनपासून एक SOP आम्ही आमच्या सगळ्या मेंबर्सला डिस्ट्रीब्यूट केली आणि त्या हिशोबाने जर आम्ही वागले सर, तर इट विल बी रिस्पॉन्सिबल tourism that we will be generating without adding any new cases of COVID to the state's tally. आमच्याकडे सर एक असोसिएशनमधनं डेस्कटॉप ऑडिट म्हणून एक प्रोग्राम आम्ही आमचा सगळ्या मेंबर्सला दिला आहे. जेव्हा एक इंडिपेंडंट डॉक्टरेट जाऊन त्या प्रॉपर्टीला इन्स्पेक्ट करणार आणि त्यांना सर्टिफिकेट देणार का तुम्ही कोविड रेडी आहेत. सर हा करायला गेले तर आपण तर जर आमच्याकडे कॅल्क्युलेशन आहेत की जर आपण जे टुरिस्ट आपल्याकडे येत आहेत कमीत कमी महाराष्ट्राला आपण सर बघायला गेले तर 7.2% किंवा 11.91 करोड्सची डोमेस्टिक टुरिस्ट होती. ऑल इंडियाला सर 2019ला 1854 मिलियनची टुरिस्ट लागली होती. त्याच्यातनं सर कमीत कमी 26 मिलियन बाहेर जात होती आउट ऑफ द कंट्री टू डू माईस टुरिझम अप टू 20%. ते 20% जे बाहेर लोक जात होती ते आता जास्त करून मुंबई आणि इतर महाराष्ट्राची जे एक्झिबिशन किंवा कॉन्फरन्सेसची सेंटर्स आहेत तिथे हा सगळा बिझनेस आपण महाराष्ट्रात आणूया सर. शिवाय ते गोव्यात किंवा गुजरातला जाईल तर ते आपल्याला गव्हर्नमेंटलाही लॉस आहेत आणि इंडस्ट्रीला पण लॉस आहेत. सर एक आपण चालू करताना हे पण बघायचं आहे की गोवानी कसं केलं आहे. जर तुम्ही सर्टिफिकेट घेऊन आले का तुम्ही कोविड फ्री आहात तर तुम्हाला क्वारंटाईनमध्ये जायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही तुमचा कारोबार चालू करू शकता आणि नॉर्मल हॉटेलमध्ये राहू शकता. हा कंडिशनची 2 जुलैपासून गोव्याने सुरुवात केली आहे. सर ते आपण फॉलो करू शकतो. आणि इतर बघायला गेले तर सर US ला UKला युनायटेड स्टेट्स कमी सर 12 स्टेट्सपासून इतर कोणीही लॉकडाऊन केलं नव्हतं. नॉर्मल डे टू डे अफेअर्स त्यांचे चालू होते. पण आपली इंडस्ट्रीला सर असं बघायला गेले तर हे डिस्टन्स मेंटेनिंग वगैरे थोडा अवलंब आहेत. कारण सर एअरलाईन्सला हे काही भाद येत नाही. एव्हरीबडी कॅन सिट नेक्स्ट टू इच अदर इन अ फ्लाईट ऑफ 8 hours बट ओनली इन अ रेस्टॉरंट दे आर आस्किंग अस टू स्टे 8 feet अवे. एक फॅमिली सर घरात सोबत राहते आणि ते फॅमिली जर एकामेकाशी जवळपास 4चा टेबलवरती बसून जेवण करायला गेले तर त्यांना काय सोशल डिस्टन्सिंग करून 8 फीटवरती बसायची गरज नाही. कारण घरी ते स्वयंपाक एकत्रच जेवत असतं एकाच टेबलावरती. सर आमची इंडस्ट्रीचं जे ॲक्रेलिक शीट्स लावून आम्ही एक पर्याय करूया. त्याच्याशी आपली कॅपॅसिटी 50% कमी न करता आपण हा एक्झिस्टिंग जे सेटअप आहे त्याच्यात आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहेत की आम्ही आमचे मेंबर्सला आमच्या इंडस्ट्रीला जास्तीत जास्त प्रोटोकॉल म्हणून आम्ही हे जॉब लॉसेस कमी करू शकतो. एक इंडस्ट्रीचा आमचा पर्याय दुसरा होता सर की लास्ट पॉईंट दॅट आय वूड लाईक टू मेक इज जास्तीत जास्त रूल्स टॅक्सेस अँड एव्हरीथिंग इज लिंक्ड विथ द स्टार्स. सर आता स्टार्समध्ये नुसतं देशाबरोबर कमीत कमी 1000 हॉटेल्स खाली 4 स्टार 5 स्टार 3 स्टार 2 स्टार 1 स्टारला राहिलेत. लोकांनी स्टार्स देऊन टाकले परत गव्हर्नमेंटला. कारण टॅक्सेस लेवीज ड्युटीज हा सगळे स्टारचा हिशोबाने लावतात. ते सर स्टार्सशी काय लिंक न करता नंबर ऑफ रूम्स किंवा साईज ऑफ द हॉटेल प्रॉपर्टीशी जर लिंक करून हा सगळे रिलॅक्सेशन्स केले तर इंडस्ट्रीला फार सोपं चालू करायचं होईल. दॅट इज माय रिप्रेझेंटेशन. थँक्यू. Thank you, Kamleshji. I will request